थंडीचा कडाका कमी झालाय। उन्हाच्या झळा सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईसह उपनगरामध्ये तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे। रात्रीच्या वेळी देखील आता उकाडा वाढलेला आहे। उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याची चिन्ह आता दिसतायत। तर मुंबईतील हवेची गुणवत्ता 252 वर पोहोचलेली आहे। कल्याण डोंबिवली परिसरात देखील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर मुंबईतील उकाडा आता वाढतोय। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, आपण पाहतोय थंडीचा कडाका हळूहळू कमी होतोय आणि आता उन्हाच्या झळा देखील जाणवतात आहे। रात्रीच्या सुमारास उकाडा देखील जाणवत असल्याचं पाहायला मिळतंय। उन्हाळ्याची चाहूल आता लागलेली आहे। निश्चितच शुभम, मागच्या काही दिवसांपासून ह्या सगळ्याच वातावरणातला बदल पाहता मात्र राज्यामधल्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळतोय आणि रात्रीच्या वेळेस देखील उकाडा जो आहे तो देखील जाणवताना पाहायला मिळतंय। सध्याची जर दृश्य आपण पाहिली तर ही सगळी मुंबईतली दृश्य आहेत। सकाळच्या वेळेस जेव्हा थंडी सुरू झाली होती मागच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये चांगलं धुकं जे आहे ते सकाळच्या वेळी पाहायला मिळायचं, पण मात्र पहाटे शकतो की कशा पद्धतीत या सगळ्याच वातावरणामध्ये बदल झालेला आहे। आणि हवामान खात्याने 2 दिवसापूर्वी देखील अवकाळी पावसाचं संकट जे आहे ते देखील काही भागात होतं, मात्र तसे संकेत देखील दिले होते, पण मात्र तशी चिन्ह आता पाहायला मिळत नाही। कारण मुंबईसह उपनगरामध्ये जे तापमान आहे ते 30 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे। आणि ह्या सगळ्याच गोष्टी पाहता दिवसभरामध्ये जर राज्यातलं आणि मुंबईतलं जर सगळंच हवामान खात्याचं जी माहिती आहे त्या माहितीच्या नुसार मात्र गेल्या महिन्यापेक्षा किमान तापमानात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे वातावरणात जे आहे ते उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचे चिन्ह दिसत आहे। तसंच जर पाहिलं तर मुंबईत, नवी मुंबई, ठाणे, पालघर शहरातही कमाल तापमानात वाढ होऊन हवामान जे आहे ते दिवसभर कोरडं पाहायला मिळत आहे आणि आकाश जे आहे ते देखील निर्भ्र राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याशिवाय मुंबईतलं जर हवेची गुणवत्ता पाहिली तर 252च्या वरती पोहोचलेली आहे। कल्याण डोंबिवलीचा परिसर पाहिला तर तिथे देखील प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे उन्हाळ्यासह वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। सध्या मुंबईचं जर तापमान पाहिलं तर 30 ते 35 सेल्सिअस अंश जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। आज दिवसभरामध्ये देखील 20 ते 25 तापमानाची ही वाढ सांगितली जात आहे, पण मात्र सध्या पहाटेच्या वेळी जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या जे AQI आहे ते 200च्या वरती दाखवलं जात आहे। याचाच अर्थ हवेची गुणवत्ता जी आहे ती खालावलेली आहे आणि त्यामुळेच नागरिकांच्या आरोग्याला याचा मोठा धोका होऊ शकतो। मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।